सर, ह्या पेशंटला कुठलाही त्रास नाही आहे, फीवर पण नाही आहे, पण त्यांचे प्लेटलेट खूप कमी आहेत, 16,000च आहेत. मग त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवलं होतं, तिथं त्यांना काही गोळ्या वगैरेही दिल्या आहे आणि त्यांचं डेंग्यू मलेरिया दोन्ही निगेटिव्ह आहे. हे कसं शक्य आहे? ओके. तर लक्षात ठेव, काय असतं की जेव्हा प्लेटलेट कमी आहेत तेव्हा आपण सगळ्यात पहिले सस्पेक्ट करायला पाहिजे की कोणतं व्हायरल इलनेस आहे का, डेंग्यूसारखा आजार आहे का, किंवा दुसऱ्या पण बऱ्याचशा व्हायरल इलनेस आजारामध्ये प्लेटलेट कमी होतात. ओके, मलेरियामध्ये पण त्या होऊ शकतात. पण जर आता पेशंटला ह्या कोणताही त्रास नाही आहे, कसली इन्फेक्शनची पण आपल्याला साईन दिसत नाही आहे, डेंग्यू मलेरिया टेस्ट पण निगेटिव्ह आहे, तर मग ह्या व्यक्तीला कंडिशन असू शकते, त्याला म्हणतो आम्ही सुडोथ्रोम्बोसायटोपिनिया. म्हणजे काय, तर ॲक्च्युली त्यांच्या प्लेटलेट ह्या क्लम झालेल्या असतात, एकमेकाला चिटकलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा आम्ही त्या CBC काउंटरमध्ये ते लॅब चेक करतात तेव्हा त्या कमी दाखवतात, पण त्या ॲक्च्युअलमध्ये कमी नसतात आणि ते ओळखणं खूप सोपं आहे. अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे, पॅथॉलॉजिस्टकडे एक स्मिअर टेस्ट करायला पाहिजे आणि त्या स्मिअरमध्ये जर प्लेटलेट नॉर्मल असतील तर त्याला पुढचे कोणत्याही ट्रीटमेंटची गरज नाही आहे. तर लक्षात ठेवा, सुडोथ्रोम्बोसायटोपिनिया.